करवीर तालुक्यातील वाकरे या गावात 2016 मध्ये प्राजक्ता महिला बचत गट स्थापन करण्यात आला होता। मार्च 2021 मध्ये या गटातील 16 महिलांच्या नावे कोपार्डे इथल्या तत्कालीन गटाच्या संयोगिता यांनी एका बँकेतून 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं। दरम्यान हे कर्ज प्रकरण थकल्यानंतर गटाच्या संयोगिता यांनी 2 लाख रुपये भरले होते। मात्र उर्वरित रक्कम व्याजासह 3,40,000 रुपये झाली होती। प्राजक्ता बचत गट वर्षांपूर्वीच बरखास्त करण्यात आला असताना आता अचानक 16 महिलांना बँकेनं लवादपूर्व नोटीस बजावली आहे। 15 दिवसात पैसे न भरल्यास 15.50% व्याजासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेनं दिलाय। या नोटीसमुळे महिलांच्या कुटुंबात मोठे वाद निर्माण झाले असून महिला हबकल्या आहेत। नोटीस मिळालेल्या महिलांनी बैठक घेऊन बचत गटाच्या अध्यक्षा आणि सचिव यांच्या संगनमतानं पैसे उचल केल्याचा आरोप केलाय। आमचे आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन आणि बोगस सह्या करून पैसे उचल केल्याचा आरोप बैठकीच्या वेळी वर्षा पाटील यांनी केलाय। प्राजक्ता हा महिला गट हा गट बोगस करून आम्हाला माहित पण नाही आणि त्याच्यावर कागदपत्र प्रत्येक वेगवेगळ्या गटातल्या बायकांची घेऊन त्यांनी बोगस गट तयार करून बोगस पैसे उचललेत, आम्हाला माहित पण नाहीये। आणि आता आम्हाला नोटीस आल्यावर तेव्हा सगळ्या महिला विचारायला लागल्यात ही नोटीस कसली आणि कसले पैसे उचलल्यात। ह्यासाठी काहीतरी अध्यक्ष सचिव यात काहीतरी सामील असल्यामुळे प्रत्येक ह्याच्यात बँकेनं प्रत्येकाला हे कसं देतात आणि ह्या बोगस ह्याला कसं कर्ज दिलं हे आम्हाला पाहिजे आणि ह्यावरती काहीतरी कायदेशीर कारवाई करावी आणि या महिलांना सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा। मोलमजुरी करून दिवसाला 80 रुपये मिळवत संसार चालवत असताना अचानक 5 लाखाची नोटीस आली आहे। हे कर्ज आम्ही काढलेलंच नाही। या बोगस कर्जाचा छडा लावावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे। या बैठकीला रेखाताई पाटील, सुरेखा गुरव, सोनाली कुंभार, अश्विनी दिवसे, नंदा पाटील, वैशाली पाटील, स्नेहल कुंभार, सुजाता कुंभार, कमल पाटील उपस्थित होत्या।